शैलेश, दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन महत्वाचं. हो हो. सई बाळा, हे घे. हे ठेव. शैलेश, प्रसन्न, सुनबाई, सगळेजण आता फुलं हळदी कुंकू वगैरे वाहून घ्या. हा. चल मानसी, आता स्वयंपाकाला लागूया आपण. सुनबाई, आज वेलची श्रीखंड करा. हो अप्पा, दसरा आहे म्हटल्यावर वेलची श्रीखंड आलंच. तुम्हाला आवडतं ना? हो. आणि जोडीला पुऱ्या पण करा. हो अप्पा. चला लागूया कामाला. हो चला. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. 10 सँडविचची ऑर्डर दिली होती, अजून कसे आले नाहीत? हे बघा, हे असले परदेशी पदार्थ आम्ही विकत नाही. आम्ही फक्त मराठी पारंपरिक पदार्थ विकतो. पण यम्मी सँडविचेस सुद्धा मिळतात ना तुमच्याकडे? बघा, यम्मी बिम्मी काय नाही हो इथे. ठेवा, दूरध्वनी ठेवा. काय झालं आप्पा? इंग्रजी नाव असलेल्या पदार्थाची चौकशी करत होता एक उपटसुंब. इंग्रजी पदार्थ? कोणता पदार्थ आप्पा? हे बघ, तू मला नाव सुद्धा घ्यायला लावू नकोस. अरे, आपल्याकडे हे असले वाह्यात पदार्थांची चौकशी करण्याकरता दूरध्वनी करतातच कसे हे लोक. जाऊ द्या ना आप्पा. अरे, असं कसं जाऊ द्या? मुळात आपला दूरध्वनी क्रमांक दिला कोणी ह्या लोकांना? नचिकेत, अरे घरी कसा रे फोन आला त्या सँडविचची चौकशी करायला? अरे आप्पा खूप चिडले होते. त्यांना जरा जरी संशय आला ना तर आपण सगळे मरू. इवन आय डोंट गेट इट. घरी कसा कॉल केला त्या कस्टमरने? तू आमच्या घरचा नंबर दिला होतास का त्या ऍपवर? नाही, मी शॉपचा नंबर दिलेला, घरचा का देईन? मग नचिकेत नेमकी काय गडबड झाली? आय थिंक सो somebody must have saved the number as पूर्णान्न केतकर. सो पूर्णान्न सर्च केल्यावर तोच नंबर दिसत असणार. अरे पण असे आणखीन दूरध्वनी यायला लागले तर काय करायचं? नाही, होपफुली अजून येणार नाही तसे. पण आलेच तर नचिकेत आप्पा खूप चिडतील रे. मला तर खूप भीती वाटते. डोंट वरी, मी करतो काय ते. आय डू समथिंग. काय करणार आहेस तू? लेट मी थिंक. प्रसन्न, काय म्हणते दसऱ्याची विक्री? म्हणजे गर्दी होते का नाही दुकानात? हो आप्पा, खूप होते. आपलं श्रीखंड लोक रांगा लावून लावून घेत आहेत. वा, उत्तम. म्हणजे भाववाढीचा काही फार परिणाम झालेला दिसत नाहीये. अजिबात नाही, देवाची कृपा आहे. हो नाही प्रसन्न, देवाची कृपा तर आहेच, पण आपली गुणवत्ता ही तशीच आहे ना. अस्सल मराठमोळे पदार्थ म्हणजे पूर्णान्न, असं एक समीकरणच बनून गेलेलं आहे. घ्या आप्पा, मुखवास घ्या. हो, घ्या भाऊजी. अहो, आपल्या संगणक प्रणालीवरून होणाऱ्या विक्रीवर सुद्धा भाववाढीचा काहीही परिणाम झालेला नाहीये. वा वा वा, हे तर फारच छान झालं सुनबाई. हो, संगणक प्रणाली. सुनबाई, जरा भ्रमणध्वनी बघू. काय? कशासाठी आप्पा? नाही, मला बघायचंय जरा. अहो आप्पा, तुम्हाला आपल्या दुकानातून काही मागवायचं असेल तर सांगा, मी दूरध्वनी करून मागवतो. नाही, मागवायचं तर आहेच, पण ते वापरून कसं मागवतात हे मला बघायचंय. काय, मी आतापर्यंत कधी ते वापरून बघितलेलं नाहीये ना. आप्पा, त्यात फारसं काही नसतं. तुम्हाला एका फटक्यात येईल.
हा. अहो त्याच्यात फार काही बघण्यासारखं असं नाहीये. तरी सुद्धा मला बघायचंय. द्या इकडे द्या. आप्पा इकडे 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 इकडे. द्या द्या. बघूया तरी कसं काम करते ही संगणक प्रणाली. अरे हा तर चिन्मयानंद दिसतोय. सुनबाई सुनबाई बघा जरा काय मला जमत नाही ना ते काय. त्याला काय ते. चिनू चिन्मयानंदा कसा आहेस? कशी आहेस गाय? मी बरी आहे. अगदी देवासारखा धावून आलास रे बाबा. हा सुनबाई अहो असं काय म्हणताय तुम्ही. असं लहान मुलं म्हणजे देवाचंच रूप असतात ना आप्पा, म्हणून म्हटलं. बरोबर बरोबर. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. इथूनच नमस्कार करतो आप्पा. हो हो शुभम भवतु. तुला उदंड असं आयुष्य लाभो. प्रसन्न काका माझ्यासाठी दुकानातले पेढे पाठव ना. हो हो पाठवतो. खादड बोक्या आप्पा त्याची आठवण येते ना. कधी येणार आहेस तू? ताई तूच इकडे ये ना, आपण मज्जा करू. बर बर. बाबा कसे आहात? तुम्हाला माझी आठवण येते की नाही? हो म्हणजे काय येते ना कारट्या. काय हो? इतकी शांतता आहे ना घरात की तुझी आठवण येतेच बाबा. काळजी करू नका, मी परत आलो की सगळं दणाणून सोडतो की नाही बघा. अगं बाई, किती मोठ्या माणसांसारखा बोलायला लागलाय हा. अगं आता तो मोठाच झालाय. काय रे अभ्यास वगैरे करतोस ना का नुसताच हुंदडतोयस तिकडे. अभ्यास करतो बाबा. इथे माझे काही नवीन मित्र झालेत त्यांच्या बरोबर करतो. शुद्ध मराठी बोलायला शिकवतोय त्यांना. काल मी म्हशीवर बसून शेतात फिरून आलो बाबा. हळू रे जरा. चिनूबा हे असे उद्योग नाही करायचे. आजी कुठे आहे तुझी? तिच्याशी मला बोलायला हवं. आजीची ना एक गंमत आहे. काय पण मी ती नाही सांगणार. अरे बरं मी येतो. माझे मित्र मला खेळायला बोलवत आहेत. वा चिन्मयानंदाशी बोलून आज खूप बरं वाटलं. सुनबाई मला जरा आप्पा यावेळेला रावण दहन नसेल ना, म्हणजे गर्दी नको म्हणून. आणि यावेळेस सोनं वाटायचं तेही गर्दी न करता. ते तर वाटायलाच हवं प्रथेप्रमाणे. मग असा भला मोठा रावण तयार होतो. त्याच्या पोटामध्ये खूप सारे फटाके भरलेले असतात आणि मग एका मोठ्या मैदानात त्याला जाळून टाकला जातो. का जातात? ते असं काहीतरी म्हणतात की वाईटावर चांगल्याचा विजय होतो वगैरे असं काहीतरी असतं म्हणून त्याला जाळतात. पण आपल्या एरियामध्ये रावण दहन म्हटलं ना की मग आपल्या एरियातला भाई आपल्याला समोसे आणि जिलबी देतो. त्यामुळे आपल्यासाठी रावण दहन म्हणजे समोसे आणि जिलबी. But I really wanted to see all of it. Yeah, even I wanted to see. आता ना असं झालंय मी इंडियामध्ये असून पण बघता येणार नाही. हाऊ अनलकी आय एम. ए कॅडी इकडे हे बघ. आपण ना इंटरनेटवर सर्च करूया. इंटरनेटवर सगळे व्हिडिओ मिळतात. तसं तर इंटरनेटवर सगळंच मिळतं, पण जी मजा लाईव्ह बघण्यामध्ये असते ना तसं इंटरनेटवर बघण्यामध्ये नसते. आय एम गोना मिस ऑल ऑफ दिस. है ना ना? या सईचा फोन होता. हॅलो नचिकेत अरे मगाशी ना खूप मोठी गडबड होता राहिली. काय झालं? अरे काय झालं काय आप्पा म्हणाले की मला आपली संगणक प्रणाली बघायची आहे आणि त्यांनी मानसी काकूचा भ्रमणध्वनी मागून घेतला. ओ गॉड. पण आपण ते सँडविचेस बघितले असते तर. तेच ना नचिकेत, पण ना तेवढ्या चिनूचा भ्रमणध्वनी आला त्यामुळे आप्पांच्या डोक्यातून तो विषयच निघून गेला.
सई यू नीड टू बी केअरफुल. आपण ते ऍप नाही दिसलं पाहिजे, अदरवाईज प्रॉब्लेम होईल खूप. हो रे, तू काळजी करू नकोस हा. सध्या त्यांच्या काहीही लक्षात नाहीये आणि त्यात चिनूचा भ्रमणध्वनी आला ना, त्यामुळे खूप खुश आहेत आप्पा. संध्याकाळी सोनं पण वाटायचंय, त्यामुळे आणखीनच खुश होणार. सोनं वाटलं म्हणजे व्हॉट इज दॅट? अरे म्हणजे दसऱ्याला सोनं वाटायची पद्धत आहे ना आपल्याकडे. वेल दॅट्स ग्रेट. मग मी पण येतो संध्याकाळी, आप्पांना सोन्याचं पान देतो, खुश करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. अरे काहीतरीच काय नचिकेत, आप्पा तुला पाऊल सुद्धा टाकू देणार नाही आमच्या घरात. ते मी तुला करूनच दाखवतो सई. यू विल सी व्हॉट नचिकेत देशपांडे कॅन डू. फक्त ते सोन्याचं अरे म्हणजे सोन्याची पानं काय असतात ना, की आपण सई, ए सई, अरे देवा, नचिकेत आप्पा बोलवतात मला. मी ठेवते हा, नंतर करते भ्रमणध्वनी. हा अच्छा. लिसन, सई वॉज सेइंग की आज सगळ्या मोठ्या लोकांना ना गोल्डन लीफ देतात. ओके, सो इन द इव्हनिंग विल गो टू अ प्लेस आणि सगळ्यांना आपण गोल्डन लीफ देऊ आणि खुश करू. व्हॉट डू यू थिंक? ॲज यू विश. म्हणजे आपण जाऊन असं केलं तर ते सगळे तुझ्यावर इम्प्रेस होतील ना. एक्झॅक्टली. ए, इज इट साई? नाही, दिस इज मायकी. या मायकी. अरे नचिकेत, दादाला ना जरा त्या ऍप बद्दल तुझ्याशी बोलायचंय. हा, देतो जरा त्याच्याकडे. अरे नचिकेत, हा बोला काका. अरे आज आम्ही कसे बसे वाचलोय माहितीये तुला. मला वाटतं आपण तो पदार्थ तिथून काढूनच टाकूया. बट काका, तुम्हाला प्रॉफिट. हे बघ, त्या फायद्यापेक्षा एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे रात्रीची शांत झोप. तीच जर लागणार नसेल तर त्या पैसे कमवल्याचा काय उपयोग, सांग बघू. आजचा दिवस जाऊ दे, आज दसरा आहे. टुमॉरो फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग मी ऍप मधून ते सँडविचेस काढून टाकेन. ओके, पण उद्या सकाळी उठल्याबरोबर आधी तेच काम कर. हो, या नो प्रॉब्लेम. हा बरं बरं, ठेवतो मी. हो. हा. वा, सई छान दिसते हा साडी तुला. बाई अगदी खरं. नको बाई, माझीच दृष्ट लागायची हिला. काय होईनी? ए आई, दृष्ट वगैरे काही लागत नाही. आप्पा, हे घ्या सोनं. हो, आणि तुमचे आशीर्वाद असेच असू देत. शुभम भवतु. या घराला साजेसा वर तुझ्यासाठी मिळू देत, हेच माझे आशीर्वाद. हे घे. अहो, काय पियुष आहे. अरे वा 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 वा. घे रे. अरे वा वा. Oh my God! Actually, look at you. तू असा इंडियन प्रिन्स दिसतोस एकदम. थँक्यू. दिसतोय की नाही मी केतकरांचा होणारा सन इन लॉ. 101%. You know what? You're looking so handsome tonight. की जर मी ओल्ड फॉक्सच्या जागेवर असते तर मी तुझी आणि साईची आजच्या आज एंगेजमेंट करून टाकली असती. पण नाही आहेस ना तू त्याच्या जागी. दॅट्स द सॅडेस्ट पार्ट. एनिवे, आपण जाऊ आणि त्यांना छान खुश करू. What are you doing? Wake up. Hey, come on, let's go. उशीर होतोय. अरे, just give me a minute, please. We don't have time for that. नाक यार, तू काय करू नको. No. Wait. Someone's calling. लेट होतोय आपल्याला. यार, तू कट का केला फोन? Are you mad? माझ्या त्या सँडविच वाल्या फ्रेंडचा फोन होता. रुणांना ऍपमुळे त्यांच्या सेल्सला प्रॉफिट झाला म्हणून थँक्यू बोलायला कॉल करत असणार ती. व्हॉट एल्स इज शी गोना से? तिला नंतर कॉल बॅक कर. You're so selfish. तुझ्या फेसवर दिसतंय. You're dying to see Sai. ट्रू.
एनिवे कम ऑन लेट्स गो, त्यांना आपण छान सरप्राईज देऊ. हा हा हा. कम ऑन लेट्स गो. कम. पप्पा. येऊ का? सणाच्या दिवशी का आलाय तिथे तुम्ही तुमचं अशुभ तोंड दाखवायला? पप्पा दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला आलोय. गोल्डन लिप्स पण घेऊन आलोय मी. ट्रॅडिशनच आहे ना तसं. हे बघा आता ज्वेलर कडनं घेऊन आलोय. ईश्वरा, खरी सोन्याची पानं आणलीस की काय तू? हो म्हणजे इट्स बेसिकली सिल्वर पण त्याला गोल्डन कोटिंग आहे. हे बघ तसं जर असेल तर तू आत ये, कारण तू जरी कांगारू असलास ना तरी भारतीय परंपरा पाळतोयस, त्यामुळे आज मी तुला नाही म्हणणार नाही. ये ये ये. डिझाईन छान आहे. आकड्याची सरस्वती म्हणतात त्याला. दसऱ्याच्या दिवशी ह्या सरस्वतीचं पूजन होतं. ओके ओके ठीक आहे ना आप्पा, तुमच्यासाठी सोन्याची पानं. हो 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 नमस्कार करतो. हो. शुभम भवतु, शुभम भवतु. वा, खूप मोठे व्हा. परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. दसरा जरी तुम्ही इथे साजरा केला तरी दिवाळी मात्र तुमच्या देशात साजरी करा. हाच माझा तुम्हाला आशीर्वाद. कशाला एवढं आणायचं? अरे बसा ना, बसा तुम्ही, बसा बसा बसा. बाई, बसू दे त्यांना. आप्पा हा. त्यांना पण देताय ना सोनं? हो 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 देतो ना, देतो देतो. घ्या सोनं घ्या. घ्या सोनं घ्या. ही झाडाची पानं आहेत. ही आपट्याची पानं आहेत. हीच द्यायची असतात आजच्या दिवशी. यालाच सोन्याची पानं म्हणतात. हो मला वाटलं ज्वेलरी शॉप मधनं आणून द्यायचे असतात. काय हरकत नाही. सणाच्या दिवशी सोनं घ्यायची परंपराच आहे आपल्याकडे. बरं केलं तुम्ही आणलं ते. सुनबाई, अहो त्यांना पेय द्या. आणा लवकर. Excuse me, everyone. Hello? What are you saying? I'm so sorry. I was getting ready and that's why I couldn't pick up your call. Tell me. What? But nothing serious, right? Okay. Bye. What happened? ते यमी सँडविचेस सर. डबल सेजवान सँडविच खाऊन एका माणसाचं पोट खराब झालंय. ही क्लेम्स की त्याला फूड पॉइझनिंग झालं. तो स्टॉलवर जाऊन तिकडे आरडाओरडा करतोय.